नेर आगाराची बस क्रमांक MH40 N8477 वाढोणा येथून नेरकडे येत असताना आजंती गावाजवळ समोरून येणारा पेट्रोलचा टँकर क्रमांक MH29T925 यांची समोरासमोर धडक झाली। या अपघातात 75 वर्षीय राम जावडे राहणार अकोला जिल्ह्यातील मोरगाव या कीर्तनकराचा जागीच मृत्यू झाला, तर बस चालक शेख अशफाक यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहे। तसेच अपघातात बसमधील 41 प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहे। यामध्ये बहुतांश 12 ते 15 वर्षीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। नेर आगाराची ही बस वाढोणा या गावी मुक्कामी होती। सकाळच्या सुमारास ही बस नेरला प्रवासी घेऊन जात होती। सकाळच्या वेळी बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून जखमी झालेल्यांना यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। यवतमाळ येथील पेट्रोल पंपाचा टँकर अकोला येथे पेट्रोल आणण्यासाठी जात होता। या अपघातात बस चालकाकडील भाग चकनाचूर झाला असून जखमी झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। ज्ञानराज ढोरे, विदर्भ न्यूज, यवतमाळ। नेरजवळील अजंती या गावाजवळ बसचा ॲक्सिडेंट झाला आणि या अपघातामध्ये काही विद्यार्थी आणि काही नागरिक जखमी झालेत। जखमी झालेले जवळपास 20-22 विद्यार्थी आणि नागरिक हे आमच्या श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथे दाखल झालेत। ते सर्व किरकोळ जखमी आहेत आणि या सर्व किरकोळ जखमींवर योग्य प्रकारे उपचार चालू आहेत। कोणीही गंभीर जखमी नाही, फक्त जे वाहन चालक आहेत ते जखमी आहेत, गंभीर जखमी आहेत। त्यांना उजव्या पायाला फिमर आणि टिबिया हे दोन्ही फ्रॅक्चर झाले आहेत आणि त्यांच्यावर योग्य तो उपचार आमच्या अस्थिविज्ञ डिपार्टमेंटमधून चालू आहे। ज्ञानराज ढोरे, विदर्भ न्यूज, यवतमाळ।